समस्त देहो, या सृष्टीच्या रक्षणासाठी काहीतरी मार्ग काढा. देवराज, श्रीहरी दैत्य बलाढ्य आहे, परंतु समस्त देवगणांनी केलेले प्रयत्न असफल ठरले. देवगण हो, देवकुलाच्या रक्षणासाठी काहीतरी करावेच लागेल, नाहीतर अनर्थ घडेल. देव, आपल्याला या संकटापासून काहीतरी मार्ग काढावा लागेल. होय श्रीहरी, यातून योग्य तो मार्ग हा काढावाच लागेल. कदाचित ते आता तेच काहीतरी मार्ग काढतील. अशी कशी नियती, अशी कशी नियती, अचानक फिरली देवगती, अचानक फिरली देवगती, अचानक फिरली देवगती. अशी कशी नियती, अशी कशी नियती, अचानक फिरली देवगती, अचानक फिरली देवगती, अचानक फिरली देवगती. अशी कशी नियती, अशी कशी नियती, अचानक फिरली देवगती, अचानक फिरली देवगती, अचानक फिरली देवगती. नारायण नारायण देव हो, काही तुमची अवस्था. देवर्षी नारद, अगदी योग्य वेळ आला आहात. त्या सिंधुरासुरापासून या समग्र सृष्टीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग आपणच काढा. नारायण नारायण. देवराज, भोलेनाथ, श्रीहरी, तुम्हाला सुद्धा तुमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता आणि तो गर्व त्या सिंधुरासुराने उतरवलाय. नारायण नारायण. होय मुनी, आम्हाला देखील आमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता आणि आता तो गर्व रसातळाशी जाऊन पोहोचला आहे. ज्याप्रमाणे डोळेच व्यक्ती अंधे व्यक्तीला मार्ग दाखवते, अगदी त्याचप्रमाणे तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. नारायण नारायण. देवराज, आपण सारे देवगण मिळून त्या विघ्नहर्त्या गणेशाची आराधना करूया. त्या ओंकार स्वरूपामध्ये सारं विश्व सामावलं आहे. त्या ओंकार स्वरूपाला आपण समस्त देवगण शरण जाऊया. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. बाळ गणेशा, या समस्त देवगणांचे आपला त्रिवार वंदन. हे गणेशा, सिंधुरवदना, दुर्वांकुरा, सुखकर्ता, दुःखहर्ता, आम्ही सर्व देव तुझी भक्तिभावी आरती करीत आहोत. तू मंगलकारी, जगत अधिकारी, कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. तू आरंभ, तू विशेष, तू चालूचा, श्री गणेश, श्री गणेश. माझ्या रत्ना का करतात? असे कोणते संकट आले तुम्हा देवांवर? कथन करा. हे पुराण पुरुषोत्तमा, हे विघ्ननाशका, आम्हा समस्त देवगणांवरती फार मोठं संकट आलं आहे. त्या सिंधुरासुर नामक आसुरी शक्ती पुढे आम्हा समस्त देवगणांची शक्ती असफल ठरली आहे. आता यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. ठीक आहे देवो, ते दैत्यराज सिंहासुराचा पाहतो मी पराक्रम.
तुम्ही निश्चिंत राहा. धूम्रवर्ण विकटमेव चिन्मय सुखदायका विलय करी विपदांचा मोरया विनायका मोरया विनायका सुजलांचा बीजांकुर सकळ सिद्धिदायी तू काळाच्या या आदी अंती सृष्टीच्या प्रवाही तू व्यापुनी कणकणात विराट विश्वरूप धारक तू भवतारक अंगारक गजवत राय तू गजवत राय तू या विश्वातील दिवस त्यांना सानिध्यात ठेवून त्यांना ज्ञानामृत पाजण्यात तूच एक समर्थ आहेस. तुझा जय जयकार असो विनायका तुझा जय जयकार असो. समस्त देव आपल्याला आता सावध व्हायला हवं. तर दैत्यराज नसून कोणत्या क्षणी देऊ शकतो. सार्वभौम्य सम्राट नारायण सार्वभौम्य सम्राट नारायण दैत्य राज सिंधुरासोर दैत्यराज नारायण समस्त देवगणांचा काळ काळ नव्हे अंधकार. सार्वभौम्य सम्राट झाला. सार्वभौम्य सम्राट ब्रह्मांडातील समस्त देवगणांना या या नरदेहाच्या पायदळी तुडवणारा एकमेव अजिंक्य योद्धा भूलोकीच्या देवांची देव देव म्हणून पूजा केली जाते. तेच हे देव या सिंधुरासुरासमोर निशस्त्र झाले. नष्ट केलं या देवांचं देवत्व नष्ट केलं. दैत्यराज अधर्माचा त्याग कर आमची राज्य परत कर. आम्ही समस्त देवगण तुला बलिदान देऊ. दैत्यराज अधर्माचा त्याग कर सत्याचा मार्ग अवलंब. हा वैकुंठपती तुला बलिदान देत आहे. दैत्यराज तू केलेलं कृत्य आणि कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. अहंकार तुझा गर्व अभिमान तुझा स्वार्थ या तुझ्या असमर्थतेमुळे तुला मृत्यूदंड अवश्य मिळेल. वासुदेव ब्रह्मदेव देवेंद्रा अरे ध्याडांनो प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही देव महादेव विष्णुदेव देवेंद्रा प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेणारे तुम्ही देव या सिंधुरासुरासमोर निशस्त्र झाला. नष्ट केलं तुमचं देवत्व नष्ट केलं. राहिले ते फक्त हाडा मासाचे पुतळे. हे हाडा मासाचे पुतळे. दैत्यराज चित्रातून तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झालाय. तो गर्व उतरवायला मला किती वेळ. म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे देव या गणेशाच्या आश्रयी आले काय. म्हणजे हा गणेश यांचा तारणहार. गणेशा तुलाही अंतिम चेतावणी देतो. माझ्या मार्गातून दूर हो अन्यथा या देवांप्रमाणे तुझाही समूळ सर्वनाश करेल. सामर्थ्य तर होऊन जाते रणखंड. रणखंड होईल. गणेशा मला युद्धाचं आमंत्रण आज तुझ्या सवेत तुझ्या या सर्व देवांचा कपाळ मोक्ष करणार सिंधुरासुर. गणेशा आक्रमण सिद्ध हो. ललकारी आक्रमण.
समस्त देव हो विनाशकाले विपरीत बुद्धी जैसे कर्म तैसेच फळ समंत भेदून देव कुळाचा भिंती नेस्त नाबूद केल्या स्वबळावर स्वसामर्थ्यावर या देवगणांचा समूळ सर्वनाश करणारा माझा अंत देवगण माझा शौर्य तुम्हास भावलं नाही का देवेंद्रा दैत्यराज तुझे शौर्य तुझा पराक्रम पाहून आम्ही समस्त देवगण पराभूत झालो निशस्त्र झालो परंतु तुझी झाली नाही चूक या विश्वाची चालगती विस्कळीत करण्याचा तुझा प्रयत्न आणि तो प्रयत्न थांबवण्यासाठी आम्ही समस्त देवगणांनी शांत योजिला अजूनही हा सुनागणे शांत झाला नाही ये गणेशा ये प्रहार करा गणेशा प्रहार करा गणेशा प्रहार करा गणेशा प्रहार करा युगे येतील युगे जाते बाधित राहील तो धर्म आणि युगाच्या अंती तुम्हा देवगणांचा धर्म संपुष्टात येईल या रण मैदानात हिंदुरासुराच्या रक्ताचे वाट राहिले या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक नवा दानव जन्म घेईल काळ पडू पाहणाऱ्या त्या विधात्यास एक वचन केवळ ध्यान असू दे अंत प्रारंभ गणेशा प्रहार करा या असून शक्तीचा विनाश करा या असून
खिंड शक्ते गणेशा प्रहार करा प्रहार करा गणेशा प्रहार करा गणेशा हे मृत्यू स्वीकार या सेंदुरासुराचा बलिदान गणेशा प्रहार करा गणेशा प्रहार करा या असुरीचा गणेशा प्रहार करा गणेशा ही सिद्धी आहे. या असुरीचा अर्थ करा गणेशा ही सिद्धी आहे देहांत प्रायश्चित्त देहांत प्रायश्चित्त गणेशा आज तुमच्या हातून या सिंधुरासुराचा अंत झाला त्याच्या प्रत्येक थेंबाचा स्पर्श आपणास झाला आपलाही ध्येय सिंधुर्वधन झाला म्हणून आजपासून या समग्र ब्रह्मांडामध्ये आपणास सिंधुर्वधन गणेश म्हणून ओळखलं जाईल सिंधुर्वधन गणेशाचा विजय असो सिंधुर्वधन गणेशाचा विजय असो सिंधुर्वधन गणेशाचा विजय असो सिंधुर्वधन गणेशाचा विजय असो